आणि बातमी नागपूरमधून, कारण नागपूरमध्ये पुन्हा आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालंय। आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर रात्रभर विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला होता। वसतिगृह प्रवेशासाठी वयोमर्यादा रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। 22 ऑगस्टला स्थगित केलेलं आंदोलन पुन्हा सुरू झालंय। नागपूरमधील आंदोलनात वर्धा भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे। नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आदिवासी विकास विभागाच्या कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांनी रात्रभर ठिय्या मांडलाय। त्यांचा हा ठिय्या सुरू आहे। 14 ऑगस्ट 2026चा जो सुधारित जी आर होता तो पूर्णपणे रद्द झाला पाहिजे। आणि काल आम्ही या ठिकाणी जेव्हा आलो, आम्हाला काहीतरी मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो, परंतु या ठिकाणी संपूर्ण पोलीस बॅरिगेड लावून आम्हाला कुठेतरी अडवण्यात आला आणि आमच्याच आदिवासी विकास विभागानं आमच्यावर कुठेतरी गैरवर्तन केलं आणि आमच्या मुलींची काही जी प्रायव्हसी होती त्या ठिकाणी त्यांनी वॉशरूम वगैरे जाण्यासाठी ताले लावले। जो जी आर निघाला आणि 14 ऑगस्टचा जो जी आर आहे सुधारित तो रद्द झाला पाहिजे, कारण 5 ऑगस्टला आणि 14 ऑगस्टला जो जी आर सुधारित झालेला आहे ते वयाची अट आम्हाला मान्य नाही। आमची कितीच वयाची अट असो, आम्ही वसतिगृहात राहू शकतो आणि शिकू शकतो, आम्हाला ती मान्य नाही आहे। सर, जोपर्यंत आमचा जो जी आर आमचा हे आहे केलेला आहे, जी आर निघालेला आहे जो 5 तारखेचा, तो आम्हाला रद्दच पाहिजे। तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, आमचा चालूच राहणार आहे। तोपर्यंत आमचा जो आंदोलन चालू आहे तो चालूच राहणार आहे।